बाहेरच्या पाणीपुरीपेक्षाही मस्त चटकदार अशी पाणीपुरी आज बनवूया. चला सखींनो, जय सद्गुरू. चला सखींनो, आज आपण करूया पाणीपुरी. पाणीपुरीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आज मी तुम्हाला सांगते. हे बघा, हा सफेद वाटाणा आहे. हा वाटाणा, याची खूप छान पाणीपुरी होते. काही जण बटाटा टाकून करतात, काही चणे, काही मुगाचे करतात. मला असं पांढरे वाटाणे त्याची आवडते. बघा, भिजत आलेला आहे. हा पण 5-6 तास आपण ना भिजत ठेवायचा वाटाणा आणि नंतर कुकरला लावून शिट्ट्या करून घ्यायच्यात. आता आपल्याला चटणी, गोड चटणी लागणार आहे. तर गोड चटणी लागण्यासाठी गुळ लागणार आहे, खजूर लागणार आहे, जिरे आणि आपण मीठ घेणार आहोत नंतर. पण आता आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे, कारण हे याच्यामध्ये बी असते आणि खजूर जरा कडक असतो. तो एकदम मऊन छान होण्यासाठी, नरम असा होण्यासाठी आपण हे सर्व भिजत करणार आहे. हे आपण 1-2 तास भिजत ठेवूया. हे बघा, पाणी टाकलं याच्यामध्ये. हे स्वच्छ बी खजूर धुवून घेतलेले आहेत आणि ते भिजत ठेवलेले आहेत. या सगळ्यांमध्ये आपण पाणी टाकून ठेवायचं थोडंसं, म्हणजे सगळं नरम आणि छान होतं. आणि आपले वाटाणे आता 5-6 तास भिजू दे. मग आपण कुकर लावून घेऊया. सखींनो, आता आपले वाटाणे 5-6 तास झालेले आहेत, भिजलेत की नाही आपण बघूया. बघा, थोडेसे छान भिजलेले आहेत असे ते. आपण आता काय करूया, त्याला कुकरला लावूया. हे बघा, हे वाटाणे असे आपण कुकरमध्ये टाकूया. आपल्याला आणखीन थोडं पाणी लागेल. पाणी कमी पण नाही घालायचं, पाणी जास्त पण नाही घालायचं. जास्त पाणी घातलं तर तुम्ही ते शिट्टी होणार, तर बाहेर येणार पाणी, आणि कमी घातलं तर खाली लागणार. अंदाजाने तुम्ही व्यवस्थित पाणी घालाय. बघा, मी एवढं पाणी घातलेलं आहे. हे बघा पाण्याचा अंदाज, कारण हे शिजण्यासाठी ना वाटाणा बारीक मऊसूत असा शिजला पाहिजे तो. जर आपण 5-6 शिट्ट्या केल्या आणि त्याच्यामध्ये जर नाही शिजल्या गेला तर आपण काय करायचं, परत 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या थंड झाल्यावर. आता आपण याच्यात काय करणार आहोत, हे नमक, मीठ टाकणार आहोत आपण आता त्याच्यात. हे बघा, कारण ह्याच्यामध्ये जर कुकरमध्ये मीठ टाकलं ना आपण, तर ते वाटाण्याबरोबर मस्त शिजून येणार आणि वाटाणे लवकर शिजतात. थोडीशी हळद टाकूया आपण. आणि ही आहे धना जिरा पावडर. जो वाटाणा मस्त मऊ शिजणार ना, तर त्याच्यामध्ये याची चव खूप छान लागणार धना जिरा पावडरची. आता आपण काय करूया, कुकर बंद करून घेऊया. आणि याला 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊया. कुकर होऊ दे आपला. चला सखींनो, आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे आहे मीठ, हे आहे जलजिरा पावडर. ही बघा, ही जलजिरा पावडर पाणीपुरीमध्ये खूप छान लागते. आहे पाणीपुरी मसाला, बारीक शेव, कांदा, हिरव्या मिरच्या. जरा हिरव्या मिरच्या जास्त घ्यायच्या, कारण मस्त तिखट पाणी लागतं. पुदिना आणि हे पाणीपुरीचं पॅकेट. आता आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काय आहे ते बघूया. तरी आहे मी सकाळी जिरे भिजवलेले. हे आहे गुळ, गुळ भिजवून ठेवलेला, तर गुळाचं हे पाणी झालेले बघा. आणि खजूर आहे, चिंच आहे, हळद, धना जिरा पावडर आणि ब्लॅक सॉल्ट, याला गुलाबी मीठ सुद्धा बोलतात. आता आपण या बघा बिया काढून घेतलेल्या, त्याच्यामध्ये ना बिया निघतात. खजूर आपण 2-3 तास भिजवल्यामुळे मऊ झालाय बघा, एकदम छान असा मऊ झालाय. मग त्याच्यातली बी लगेच निघते बघा, म्हणून मी भिजत ठेवलेले. आणि वाटल्याही छान जातं ते. अशा आपण 2-3 मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेले. आपण आता काढूया. हे बघा, या बिया अशा निघतात. जर बी वाटणामध्ये आली तर तो खडखड खडखड मिक्सरमध्ये असा आवाज येतो आणि आपल्या दाताखाली पण येऊ शकते. म्हणून पूर्ण असं तुम्ही चेक करून घ्या की बिया आहेत की नाही. गॅसवर वाटाणे शिजत ठेवले होते. बघा, वाटाणे कसे एकदम मऊसूत असे छान शिजलेले आहेत. काही लोक काय करतात, बटाटा, हिरवे मूग, चणा ह्यांची सुद्धा पाणीपुरी करून खातात. पण मला आणि माझ्या मुलांना अशी आवडते, म्हणून मी वाटाण्याची केली. बघा, वाटाणा किती छान मऊ असा शिजलेला आहे बघा. आता आपण काय करूया, पाणीपुरीसाठी पाणी बनवूया पहिल्यांदा आणि नंतर चटणी करूया. तर पाणी करण्यासाठी आपण काय घेतलंय, पुदिना आहे, तो आपण मिक्सरमध्ये घेऊया. तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये मिरच्या. हे आपण पुदिना घेतलेला आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय करणार आहोत, आपण हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. हे बघा, ह्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत. आता या आपण हिरव्या मिरच्या सर्व टाकून घेऊया त्याच्यात.
आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया थोडंसं आणि याच्यामध्ये पाणी टाकून आपण वाटून घेऊया. हे बघा, हे पाणी टाकूया आणि हे थोडंसं असं वाटून ह्याची आपण असं पेस्ट करून घेऊया. आता आपण थोडा बर्फ टाकून फिरवून घेऊया. त्याच्यामुळे कसं पाणी जरा थंड असं राहील आणि कलर. आता आपण हे गाळून घेऊया. पुदिना वाटून घेतलाय ना तर तो असे दाणे दाणे लागतात आणि गाळून घेतला ना की ते दाणे सर्व असं जातात. हे बघा, आपण गाळून घेऊया. असं आपण 2-3 वेळा पाणी गाळून घेणार आहोत. हे बघा, हा जो चोथा निघालाय ना हा पुदिना आहे आपला. आपण काय करूया, आपण आता हा चोथा आहे ना परत पाण्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये टाकूया हा आणि परत पाणी टाकून वाटून घेऊया. असं आपण 3 वेळा करूया, म्हणजे कसं याच्यातला सगळा रस निघून जातो. हे बघा, आपण पाणी तयार केलेलं आहे. मग ते पाणी आपण काय केलंय, गाळून घेतलंय. का गाळून घेतलं ते सांगते. त्याच्यामध्ये बघा, हे ना पुदिनाची पान आहेत. आता याच्यात काही अर्क राहिलेला नाहीये. आपण सर्व असं गाळून घेतल्यामुळे पाणी असं छानसं झालेलं आहे. पण जर नाही गाळलं तर ते दाताखाली येतं, त्याच्यामुळे हे गाळायचं. आता हे गाळलेला जो चोथा आहे तो आपण झाडांमध्ये टाकून देणार, याच्यामुळे खत तयार होतं. आता आपण याच्यामध्ये काय टाकणार आहे ते मी सांगते. आता आपण याच्यामध्ये जलजिरा पावडर, याच्यामध्ये जलजिरा पावडर छान लागते. पूर्ण 1 पॅकेट 1.5 पॅकेट तुम्ही टाकू शकता, त्याच्यामध्ये चव छान येते. आहे पाणीपुरी मसाला, तो आपण 3-4 चमचे टाकूया. हे आहे ब्लॅक सॉल्ट, हे थोडं टाकूया आपण आणि आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. हे बघा, आपलं पाणीपुरीचं पाणी तयार आहे. आता हे पाणी घट्ट आहे, तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करा. आता हे घट्ट पाणी म्हणून आपण थोडंसं ह्याच्यात पाणी टाकूया. मस्त तिखट झणझणीत असं पाणी तयार झालेलं आहे. हे बघा, आता आपण गोड चटणी करूया. आता आपण पाणीपुरीसाठी लागणारी गोड चटणी करूया. हे जिरे आहेत, जिरे मी भिजत ठेवले होते, ते घेऊया. त्याच्यानंतर हे गुळ पाणी आहे. हे बघा, हे गुळाचं पाणी, थोडंसं पाणी काढून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित वाटता येईल. हे बघा, हे गुळाचं पाणी, हे पूर्ण गुळ आहे. आता हे खजूर आहे, जे आपण भिजत ठेवलेले होते, बिया काढून घेतलेले आहेत आपण. आता हे खजूर टाकूया. खजूर, गुळ, मीठ, जिरे आणि चिंच, याच्यामुळे आंबट गोड अशी चटणी होते ही. आणि जिऱ्यामुळे छानशी अशी चव येते त्याला. आता ही चिंच आहे, तर तुम्हाला जास्त आंबट हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता चिंच. या चिंचेमध्ये पण आपण बिया आहेत का बघायला पाहिजे. बघूया, काढलेले आहेत नाहीये. आपण काय करूया, आता याच्यातली अर्धी चिंच घेऊया, नाही तर जास्त आंबट होणार. थोडंसं आपण याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट टाकूया आणि हे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया. आता बारीक असं करून घेऊया. हे बघा, चटणीला किती सुंदर असा कलर आलेला आहे, एकदम छान असा आणि मस्त आले, एकदम स्मूथ अशी चटणी झाली बघा. आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊया. बघा किती सुंदर चटणी वाटते आपली आता आपण हे पाणी ठेवलेलं आपण काय करूया, मिक्सरमध्ये हे टाकूया आणि 1 राऊंड फिरवून घेऊया. हे बघा, आपण ते पाणी होतं त्याच्यामध्ये फिरून घेतलं बघा. आता ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया.
सखींनो, आपली पाणीपुरी तयार आहे. तर आपण आज पाणीपुरी मास्टरला विचारूया पाणीपुरी कशी आहे, कशी झाली. सांग बेटा. खाऊन तरी तो बनवतो आहे पाणीपुरी. बघा त्याने बनवून घेतलेले. आता तो खाईल आणि आपल्याला सांगेल. हा आमचा मास्टर आहे पाणीपुरी खाणारा. कशी झाली पाणीपुरी? एक नंबर. याला खूप आवडते पाणीपुरी. हा आमचा पाणीपुरी मास्टर.